स्तोत्र संहिता अध्याय 148 परमेशाचे स्तवन करा। आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा। अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा। अहो सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा, सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा। आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा। ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली। त्याने ती सर्व काळासाठी स्थापिली, त्याने नियम लावून दिला, त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही। पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा, मोठे मोठे जलचर व सर्व जलाशय, अग्नी, गारा, हिम व धुके, त्यांची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ, पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू, वनपशु व सर्व ग्रामपशु, सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी, पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण, ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे। त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे, आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे। तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्रायलाच्या संततीला स्तुतिपात्र आहे। परमेशाचे स्तवन करा।